नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासींच्या कुटुंबाचे प्रकार बघितलेले होते। आज आपण युनिट दुसऱ्यामधलं प्रकरण दुसरं आदिवासी विवाह आणि आदिवासी समाजामध्ये असणारी विवाह संस्था याचा विचार आपण आज करणार आहोत। तर मानवाच्या जेव्हा आपण सामाजिक वर्तनाचा अभ्यास करतो, मानवाच्या सामाजिक वर्तनाचा म्हणजे मनुष्य समाजामध्ये राहत असताना तो कशा पद्धतीचं वर्तन करतो याचा अभ्यास जेव्हा करतो, तेव्हा व्यक्तीला अनियंत्रित स्वरूपाचं स्वातंत्र्य कोणताही समाज देत नाही। म्हणजे कोणत्याही व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला जसं वाटेल त्याने तसं वागावं अशा प्रकारचं स्वातंत्र्य कोणताही समाज व्यक्तीला देत नाही, कारण की त्याच्यावरती अनेक बंधने असतात। त्या बंधनाच्या माध्यमात राहूनच, कारण समाजामध्ये निर्माण असलेल्या रूढी असेल, प्रथा असेल, प्रमाण असेल, मूल्य असेल, प्रमाणके असतील, या सगळ्याच्या माध्यमातून व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम केलं गेलेलं आहे। म्हणून व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य कोणत्याही समाजामध्ये मिळत नाही। तो आदिवासी समाज असेल, शहरी समाज असेल, नागरी समाज असेल, भारतीय समाज असेल की इतर कोणताही पाश्चिमात्य समाज असेल, कोणत्याही समाजामध्ये व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य दिले गेलेलं नाही आहे। तर काही बंधनामध्ये राहूनच, काही नियंत्रणामध्ये राहूनच त्याला आपलं जीवन व्यतीत करावं लागत असते किंवा त्याला त्याचे वर्तन व्यवहार करावे लागत असतात। मग आदिवासी विवाहाच्या संदर्भात किंवा आदिवासी समाजाच्या संदर्भात आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बऱ्याचशा बाबी आहेत की त्या आता जसं म्हटलं की कोणताही समाज हा व्यक्तीच्या वर्तनाला अमर्याद स्वातंत्र्य देत नाही, अनियंत्रित स्वातंत्र्य देत नाही। त्याचप्रमाणे आदिवासी समुदाय सुद्धा काही त्याला अपवाद राहिलेला नाही आहे। मग या आदिवासी समाजामध्ये सुद्धा अनेक सामाजिक संस्था आहेत, जसं कुटुंब संस्था होती तशीच विवाह संस्था सुद्धा आहेत की या प्रकारच्या संस्था व्यक्तीच्या वर्तनाला नियंत्रित ठेवण्याचं काम करीत असतात। यासारख्या संस्था व्यक्तीच्या वर्तनाला नियंत्रित ठेवण्याचं काम करतात। कारण जर व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य दिलं, अनियंत्रित स्वातंत्र्य जर दिलं, तर व्यक्ती आपल्या मनाला जसं वागेल तशा पद्धतीने व्यक्ती वागू लागतील आणि त्याच्यामुळे समाजामध्ये स्वैराचार निर्माण होईल, समाजामध्ये अराजकता पसरेल, समाजाचं आरोग्य, समाजाचं स्वास्थ्य हे चांगलं राहणार नाही आणि समाजाचं अस्तित्व धोक्यात येईल, समाज विघटित होईल। आणि म्हणून हे समाज संघटित ठेवायचा असेल, समाजामध्ये नियंत्रण टिकवून ठेवायचं असेल, समाजाचं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल तर व्यक्तींच्या वर्तनावरती नियंत्रण असणं गरजेचं आहे। आणि त्याचकरिता अनेक सामाजिक संस्था निर्माण झालेल्या आहेत। जशी कुटुंब ही सामाजिक संस्था अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तशाच प्रकारची विवाह संस्था ही सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण संस्था आहे। मग मानवाच्या वैषयिक वर्तनावर, वैषयिक म्हणजेच मानवाच्या लैंगिक वर्तनावर, मानवाची जशी अन्नाची गरज आहे तशीच लैंगिक गरज ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची गरज मानली गेलेली आहे। मग मानवाच्या या वैषयिक वर्तनावर, या लैंगिक वर्तनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं असेल तर ते योग्य त्या पद्धतीने त्यांच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करणं गरजेचं आहे, अन्यथा त्याचे समाजावरती वाईट परिणाम नक्कीच होऊ शकतात। आणि म्हणून मग या सगळ्या लैंगिक की प्रत्येक व्यक्तिगणित व्यक्तीचं वैषयिक वर्तन किंवा लैंगिक वर्तन हे निश्चित होत असते। प्रत्येकाची लैंगिक अपेक्षा किंवा लैंगिक इच्छा ही सारखी नसते। कामवासना तृप्तीकरिता मग आणि ती गरज पूर्ण होणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। मग त्याकरिता ती समाज मान्य मार्गाने पूर्ण होणं गरजेचं आहे। मग ती कामवासना कशा माध्यमातून, समाज मान्य पद्धतीने पूर्ण होणे गरजेचं। जर त्यासाठी जर काही नियम नसतील तर काय होईल, स्वैराचार पसरेल, जनावरांमध्ये आणि माणसामध्ये विशेष फरक राहणार नाही। मग ते समाज मान्य पद्धतीने, समाज मान्य मार्गाने पूर्ण करता यावं याकरिता विवाहासारख्या संस्था निर्माण झालेल्या आहेत। जशा आपल्या समाजामध्ये विवाह संस्था अस्तित्वात आहे, तसेच आदिवासी समाजामध्ये सुद्धा विवाह संस्था निर्माण झालेली आहे। फक्त प्रत्येक समाजापरत्वे विवाहाचे नियम, विवाहाचे उद्देश हे वेगवेगळे असू शकतात, परंतु प्रत्येक समाजामध्ये सुद्धा विवाह संस्था ही अस्तित्वात असलेली दिसून येते। अशा प्रकारच्या या विषय वासना, ह्या विषय भावना
या लैंगिक भावना व्यक्तींच्या पूर्ण करण्याकरिताच विवाहाची संकल्पना किंवा विवाह हा उदयास आलेला आहे. त्यानंतर समजलं इथपर्यंत? समजलं का? नाही समजलं तर पुस्तकं काढा, पुस्तकं वाचा, आणि जर काही नाही समजलं तर तुम्ही वैयक्तिकरित्या मला कॉल करून विचारू शकता. काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर प्रश्न तुम्ही याच्यावरती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवरती विचारू शकता. जर काही अडचण येत असेल तर बिलकुल बिनधास्तपणे विचारायचं. पण समजलं नाही, आणि कारण की आपण आता दुसरं युनिट चालू केलेलं आहे, या आठवड्यात किंवा या पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला आपण एक 20 मार्काची असाइनमेंट घेणार आहोत. त्या दृष्टिकोनातून अभ्यास स्वतःस्फूर्त व्हिडिओ पाहायचा आणि थोडं चालू करून बंद करायचं असा प्रकार करू नका. कृपया नोट्स काढा, कारण की यावर्षी ऑनलाईन परीक्षा झाली आहे विद्यापीठाची, पुढच्या वर्षी ऑनलाईन होईलच गॅरंटी नाही. कारण की पुढच्या वर्षी जसे आपले सुरुवातीला होत होते तशाच प्रकारे होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून तयारी ठेवा. आणि आता आपण पाहू की आदिवासींच्या काही विवाहाच्या काही व्याख्या आपण बघितलेल्या आहे. विवाहाच्या व्याख्या विशेषतः वारंवार बघण्याची गरज नाही. फर्स्ट इयरला BA प्रथम वर्षाला सुद्धा बघितलेल्या आहे, BA द्वितीय वर्षाला सुद्धा आपण बघितलेल्या आहे. तर थोडक्यात फक्त आपण त्याचा विचार करू, जास्ती डिटेल आपण तिथे जाणार नाही आहोत. तर विवाहाच्या व्याख्या पाहताना पहिले गिलिनची एक व्याख्या आहे, महत्त्वाची व्याख्या. गिलिन काय म्हणतो की स्त्री पुरुष यांच्यात लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा समाजमान्य मार्ग म्हणजेच विवाह होय. मानव जसा जन्माला आल्यानंतर एका विशिष्ट वयामध्ये मानवाला जशी अन्नाची भूक असते त्याचप्रमाणे एक शारीरिक भूक म्हणून किंवा लैंगिक भूकसुद्धा अतिशय महत्त्वाची गरज आहे. ती प्रत्येक स्त्री आणि पुरुषांमध्ये असते, प्रत्येक जनावरांमध्ये असते. सृष्टीमध्ये जितके सजीव आहेत त्या सगळ्या सजीवांमध्ये ही गरज असते. मग ही गरज पूर्ण तर करायची आहे, ही गरज पूर्ण झालीच पाहिजे. जर पूर्ण झाली नाही तर त्याच्यामुळे सुद्धा समाजामध्ये कुठेतरी अनेक संकट, अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मग ह्या गरज जर पूर्ण करायची असेल तर कोणालाही कशाही पद्धतीने ज्याला जसं वाटेल तशा पद्धतीने जर ती गरज पूर्ण करू गेला तर समाजामध्ये स्वैराचार निर्माण होईल. आणि म्हणून मग ती समाज मान्य मार्गाने पूर्ण करता यावी, सगळ्यांना मान्य असलेल्या मार्गातून पूर्ण करता यावी, म्हणून विवाहासारखी सामाजिक संस्था निर्माण झालेली आहे. अशा प्रकारे गिलिन यांनी व्याख्या केली आहे की स्त्री पुरुष यांच्यात लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा समाजमान्य मार्ग, समाजाने मान्य केलेला मार्ग म्हणजे जर कोणता असेल तर तो मार्ग आहे विवाह. त्याला विवाह असं म्हटलं गेलेलं आहे. दुसरी व्याख्या आहे एडवर्ड वेस्टरमार्क. आता आपण डिटेल जाऊ नये, याच्यात जर काही नाही समजलं तर विचारा. डॉक्टर एडवर्ड वेस्टरमार्क काय म्हणतो की विवाह म्हणजे एक किंवा अनेक. आता इथे यांनी आत्ता सध्याची परिस्थिती कशी आहे, आपल्याकडे एक विवाह पद्धती मान्य आहे, पण यांनी संपूर्ण की काही काळामध्ये बहुपती विवाह होता, बहुपत्नी विवाह होता. त्याच्यामुळे त्यांनी विस्तृत अशी व्याख्या केलेली आहे की विवाह म्हणजे एक किंवा अनेक पुरुषांचा, एक किंवा अनेक पुरुषांचा एक किंवा अनेक स्त्रियांशी असलेला संबंध, सामूहिक विवाह, समूह विवाह वगैरे व्हायचे असलेला संबंध होय. या संबंधात प्रथा किंवा कायद्याने मान्यता दिली जाते. प्रत्येक समाज वेगवेगळा असतो. काही समाजामध्ये समूह विवाह आहेत, एका स्त्रियांच्या समूहाचा एका पुरुषांच्या समूहाशी विवाह होतो. मग तितक्याच स्त्रिया आणि आपण कुटुंबाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतामध्ये बघितलेलं होतं. पण मग त्याच समूहातील पुरुष त्याच समूहातील स्त्रियांशी संबंध ठेवू शकतील, इतर समूहाच्या स्त्रियांना किंवा पुरुषांना तिथं अधिकार राहणार नाही. मग अशा प्रकारे आणि त्या काही समाजात अशा प्रती आहे, असे कायदे, असे त्या कायद्याने त्या प्रथांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. तसेच त्यात अंतर्भूत होणाऱ्या दोन्हीही पक्षांविषयी म्हणजे स्त्री आणि पुरुष अशा दोन्हीही पक्षांविषयी तसेच त्यांच्यापासून जन्मास येणाऱ्या मुलांबाबत काही अधिकार आणि कर्तव्याचा समावेश होतो. म्हणून मंगलाष्टक हिंदू समाजाच्या दृष्टिकोनात जर विचार केला तर मंगलाष्टक म्हणताना एक मंगलाष्टक आहे, आठवते मला की शेवटचं शाळेत म्हटलं जाते आली लग्न गठी समीप नवरा वगैरे, त्याच्यामध्ये तू पोर नाही आता, तू आता मुलगा नाही आहेस, एक खेळकर मुलगा नाहीस, तुझ्यावर आता अनेक जबाबदाऱ्या येणार आहे. म्हणजे पत्नीची जबाबदारी तर आलीच, तुम्ही लैंगिक गरजांची किंवा वैश्विक वर्तनाची तुम्ही पूर्तता करणारच, पण त्याच्यातून जन्माला येणारं जे बाळ आहे त्या बाळाप्रती तुमचे काही कर्तव्य आहेत, त्या पत्नीप्रती तुमचे काही कर्तव्य आहेत आणि पत्नीला त्या पतीप्रती काही कर्तव्य आहे, त्या कर्तव्याची जाणीवसुद्धा करून दिल्या जात असते. त्याला विवाह असं म्हणतात. आणि विवाहाच्या माध्यमातूनच कुटुंबाची निर्मिती
होत असते. म्हणून विवाह हे महत्त्वपूर्ण एक सामाजिक संस्था आहे. तिसरी आहे बोगाट्सच्या मते. बोगाट्स काय म्हणतो पहा, कौटुंबिक जीवनामध्ये स्त्री आणि पुरुषांना प्रवेश मिळवून देणारी ही एक संस्था आहे. काय म्हटलं मी आत्ताच म्हटलं ना की कुटुंबाची निर्मिती ही कशामुळे होते? विवाहामुळे होते. जेव्हा व्यक्ती विवाह करतो तेव्हा विवाहाच्या माध्यमातून एका नवीन कुटुंबाची निर्मिती होत असते. म्हणून कौटुंबिक जीवनाच्या मध्ये स्त्रिया आणि पुरुषांना प्रवेश मिळवून देणारी ही एक महत्त्वाची अशी संस्था म्हटल्या गेलेलं आहे. अशा प्रकारच्या 3 महत्त्वपूर्ण व्याख्या आपण इथं बघितलेल्या आहेत. आलं लक्षात का की आपण बघितलेल्या याच्या अगोदर व्याख्या बघितलेल्या आहे, याच्यामध्ये डिटेल जाण्याची गरज नाही. आणि विवाहाचे उद्देशसुद्धा बघितलेले आहे. पण आपण थोडक्यात या विवाहाच्या उद्देशांचा आदिवासींच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत, आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. तर विवाहाच्या उद्देशामध्ये पहिला उद्देश आहे कामवासनांची. आता व्याख्या पाहिल्या आपण ऑलरेडी, व्याख्येवरूनच सरळ लक्षात आलं की विवाह कशासाठी केला जातो. विवाहाचा उद्देश म्हणजे त्याचा कशासाठी विवाह करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं की, आणि व्याख्येवरून ते आपल्या सहज लक्षात आलेलं आहे. तर विवाहाचा उद्देशाचा पहिलाच मुळात मुख्य उद्देश आहे की कामवासनांची पूर्तता. म्हणजे व्यक्तीचं एक विशिष्ट वय झाल्यानंतर त्याच्या लैंगिक गरजांची पूर्तता होणं ही काही मूलभूत गरज आहे, मूलभूत अशी शारीरिक गरज आहे. आणि ती शारीरिक गरज मग समाज मान्य मार्गाने पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा जर समाज मान्य मार्गाने जर पूर्ण होत नसेल तर तिथे काय होईल? लैंगिक व्यभिचार निर्माण होईल, लैंगिक स्वैराचार पसरू शकेल. आज जे भारतामध्ये जी वस्तुस्थिती आहे, दररोजच्या पेपरमध्ये आपल्याला बलात्काराच्या घटना घडताना दिसतात. हा घटना घडण्यामागचं कारण कुठंतरी येतच आपल्याला शोधता येईल. तर या कामवासनांची पूर्तता होणं अतिशय गरजेचं आहे, कारण की मानवाची ती मूलभूत गरज आहे आणि ती समाजमान्य मार्गाने मग पूर्ण करता यायला पाहिजे. ती समाज मान्य मार्गाने जर पूर्त करता यायला पाहिजे, त्यासाठी विवाह संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. एवढंच नाही तर लैंगिक पूर्ततेसोबतच त्याच्यावर अनेक सामाजिक जबाबदाऱ्याही असतात. म्हटलं ना आता की डॉक्टर एडवर्ड वेस्टरमार्क यांनी म्हटलं की मुलांच्या अनेक जबाबदाऱ्या येतात, कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्या येतात. त्या जबाबदाऱ्यासुद्धा त्याच्यावरती सोपवल्या जात असतात. म्हणजे लैंगिक पूर्ततेसोबतच अनेक जबाबदाऱ्यासुद्धा विवाह झाल्यानंतर व्यक्तीवरती, तो स्त्री असो की पुरुष असो, पती असो की पत्नी असो, दोघांवरतीही अनेक जबाबदाऱ्यासुद्धा त्यांच्यावरती येत असतात आणि त्या जबाबदाऱ्यासुद्धा त्यांच्यावर सोपविल्या जात असतात. प्रत्येक समाजाला त्यासाठी काही संस्कार व काही विधीचं आयोजन केलेलं आहे. मग विवाह कसा करायचा, विवाह कोणत्या माध्यमातून, कोणत्या विधीच्या माध्यमातून, कोणते सोपस्कार करून विवाह करायचा, हे प्रत्येक समाज परत्वे विधी वेगवेगळे सांगितलेले आहे. कोणी मंगलाष्टक म्हणून विवाह करतील, कोणी ख्रिश्चन समाजाच्या वेगळ्या, हिंदू समाजाच्या वेगळ्या, बौद्ध समाजाच्या वेगळ्या, बंगाली समाज, प्रत्येक समाजाच्या विधी वेगवेगळे आहेत की त्या विधींनी तुमचा विवाह संपन्न झाला असं ठरविल्या जात असते. तर अशा प्रकारे कामवासनांची पूर्तता करणे हा विवाहाचा पहिला आणि महत्त्वाचा असा उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे प्रजोत्पादन आणि मुलांचं संगोपन. दुसरा उद्देश आहे प्रजोत्पादन आणि मुलांचे संगोपन. आता मग एक नैसर्गिक क्रिया आहे की स्त्री पुरुषांमध्ये जेव्हा लैंगिक संबंध निर्माण होईल तेव्हा त्याचं फळ म्हणजेच प्रजनन होईल, संतानोत्पत्ती होईल. आणि हे संतानोत्पत्ती आवश्यकही आहे. हे संतानोत्पत्ती आवश्यक आहे की समाजाचं जर सातत्य टिकवून ठेवायचं असेल, समाजाचं जर अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर प्रजोत्पादन करणं, संतानोत्पत्ती करणं, मुलांना साध्या भाषेत सांगायचं तर मुलांना जन्माला घालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्या दृष्टीने प्रजनन अतिशय आवश्यक आहे. कारण की आपण जर लोकसंख्येचा विस्फोट होत आहे असा जर विचार जर आपण केला, लोकसंख्येचा विस्फोट झाला हे भारतीय समाजाला मान्य आहे, म्हणून जर एखाद्या पिढीने जर विचार केला की आम्ही मुलांना जन्मालाच घालणार नाही तर काही काळानंतर अशी स्थिती येईल की एकही समाज अस्तित्वातच राहणार नाही. म्हणून प्रजोत्पादन हे अत्यंत गरजेचं आहे. प्रजोत्पादनसुद्धा अतिशय आवश्यक आहे आणि लैंगिक तृप्तीचा एक स्वाभाविक परिणाम म्हणून प्रजोत्पादन किंवा अपत्यप्राप्ती होतच असते. मग एवढंच करून थांबायचं नाही, मुलांना जन्म दिला की संपलं असं होत नाही. तर मानवी मूल हे बराच काळपर्यंत परावलंबी असते. मग जोपर्यंत तो स्वतःच्या पायावरती उभं होत नाही तोपर्यंत त्याचं संगोपन करणे, त्याचं
पालनपोषण करणे हे सुद्धा आईवडिलांचं एक महत्त्वाचं कार्य आहे. ते सुद्धा कार्य या विवाहासारख्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पार पाडले जाते. म्हणून सुद्धा विवाहाचा हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश ठरतो. तिसरा उद्देश आहे आर्थिक सहकार्य करणे. आता आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आदिवासींचं जीवन हे अतिशय हलाखीचं जीवन आहे, अतिशय संकटाचं जीवन आहे, अतिशय कष्टमय जीवन आहे. सतत त्यांना आणि निव्वळ आपलं जसं एक आपल्या नागरी समाजामध्ये पहा की पुरुष काम करतो आणि घरी 3-4 लोक जेवण करतात, 3-4 लोक त्याच्या भरोश्यावरती जगत असतात, परावलंबी लोक आहेत. परंतु कारण की सुखी समाजाचं जीवन जगत आहेत. परंतु आदिवासी समाजामध्ये अशा पद्धती होत नाही. प्रत्येकाला आपल्याला त्यांना आर्थिक कार्यामध्ये आपलं हातभार लावावाच लागतो. मग अनेक आदिवासी जमातीमध्ये जगण्याकरिता कठोर संघर्ष करावा लागतो. जगत असताना अनेक गोष्टींची त्यांना गरज पडते. मग आपल्या ज्या आर्थिक गरजांची पूर्तता करायची आहे ते निव्वळ पुरुषांनीच करून चालणार नाही, तर स्त्रियासुद्धा आणि त्या कुटुंबामध्ये असणारी इतर मुलं बाळं असतील यांनासुद्धा प्रत्येकांना आपापल्या पद्धतीने श्रमविभाजन करून ज्यांना जे काम जे काही जमते त्या पद्धतीने त्यांना ती कामं वाटून दिल्या जात असते. म्हणून आर्थिक सहकार्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कुटुंबाचा उद्देश महत्त्वाचा आहे. मग स्त्रियांनासुद्धा कंदमुळे असेल, फळे असेल, फुलं असेल गोळा करणे, टोपल्या विणणे यासारखी कामंसुद्धा स्त्रियांना दिली जाते. पुरुषांची कामं असतील, शेती करणे असेल, नांगरणी करणे असेल, शिकार करणे असेल यासारखी कामं पूर्ण प्रत्येकाला आर्थिक सहकार्य करावं लागते. आणि आर्थिक सहकार्य एका व्यक्तीने होत नाही, कुटुंब एका व्यक्तीने होत नाही. म्हणून मग सुद्धा विवाह केला गेला पाहिजे की जेणेकरून दुसरी व्यक्ती आपल्यासोबत येईल आणि त्याच्यामुळे आपण आपलं कुटुंब व्यवस्थित चालवू शकू. या दृष्टिकोनातून सुद्धा आर्थिक सहकार्य करण्यासाठी सुद्धा विवाहाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. त्यानंतरचा चौथा उद्देश आहे कुटुंबाची स्थापना. मी म्हटलं ना, पहिलेच म्हटलं आहे की कुटुंबाची निर्मिती ही विवाहानेच होत असते. विवाहाप्रमाणेच कुटुंब संस्था ही सुद्धा समाजाची एक मूलभूत संस्था आहे. कुटुंब जितकं महत्त्वाचं आहे तितकंच विवाह, आणि जितकं विवाह महत्त्वाचा आहे तितकाच कुटुंबसुद्धा महत्त्वाचा आहे. कारण की आपण संपूर्ण जीवन कुटुंबाच्या माध्यमातून पार पाडत असतो आणि कुटुंबाची निर्मिती करणे हा विवाहाचा मुख्य उद्देश आहे. ज्या दिवशी स्त्री पुरुष विवाहबद्ध होत असतात त्या दिवशी एका नवीन कुटुंबाची निर्मिती होत असते. त्या दिवशी एका नवीन कुटुंबाची निर्मिती होते आणि घटस्फोटाने कुटुंबाचं विघटन होत असते. घटस्फोट झाला किंवा स्त्री पुरुषामध्ये जर फारकत झाली तर त्याच्यामुळे काय होते, कुटुंबाचं विघटन होत असते आणि कुटुंबाची निर्मिती कशाने होते, विवाहाने होत असते. म्हणजे विवाहातून साध्य होणाऱ्या उद्देशांच्या पूर्तीसाठी कुटुंबाची स्थापना केली जाते आणि कुटुंबाची निर्मिती ही मात्र विवाहाच्याच माध्यमातून होत असते. 2 व्यक्ती एकत्र येत असतात आणि त्याच्यातून कुटुंबाची निर्मिती होते. त्याच्यानंतर मुलं बाळ झालं की सगळे कुटुंबाचे घटक होत असतात. कुटुंबाची निर्मिती कशाने होते, विवाहाने कुटुंबाची निर्मिती ही होत असते. म्हणून कुटुंबाची निर्मिती करण्याकरिता सुद्धा विवाह अत्यंत गरजेचा आहे, अतिशय आवश्यक आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे की संपत्तीविषयक हक्क. संपत्तीविषयक हक्क विवाहाने निव्वळ स्त्रिया आणि पुरुषांना फक्त लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याकरिताच मान्यता दिलेली आहे असं नाही आहे. तर जशी स्त्री पुरुषाकडे विवाह होऊन घरी राहायला येते त्याचबरोबर पुरुषाच्या असणाऱ्या मालमत्तेमध्ये सुद्धा स्त्रीचा अधिकार येतो. संपत्ती म्हणजे तिचा सुद्धा हक्क आपोआप निर्माण होतो किंवा समाज त्याला मान्यता देत असते. त्याचबरोबर म्हणजे पतीच्या संपत्तीमध्ये पत्नीला सुद्धा हक्क मिळत असतो. विवाहाने संपत्तीविषयीच्या हक्कांना संक्रमित करण्याचं कार्य सुलभ होतं. तुम्ही विवाहानंतर जी काही संपत्ती असेल त्या संपत्तीविषयक जे काही हक्क असेल ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवण्याला अतिशय मदत मिळत असते. तसंच वारशाचं निर्धारण होते. विवाहामुळे काय होते की मुलांचं अपत्यप्राप्ती होते, प्रजनन होते आणि त्याच्यामुळे मग आईवडिलांची जी संपत्ती आहे ती संपत्ती कोणाला द्यायची, मुलाला द्यायची या वारशाचं निर्धारण वारसा ठरवल्या जात असतो. जसं मातृसत्ताक कुटुंबामध्ये आईची संपत्ती ही मुलीला जाते आणि पितृसत्ताक कुटुंबामध्ये वडिलाची संपत्ती ही मुलाला जाते. असा वारसा हक्क निर्धारण करण्याचं किंवा वारसा हक्क ठरवण्याचं काम सुद्धा या विवाहाच्या माध्यमातून होत असते. म्हणजे विवाह जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मुलंबाळ होणार नाही. मुलंबाळ झाल्याशिवाय आपली संपत्ती कोणाला सोपवायची हे सुद्धा ठरणार नाही. तर असे 5 मूलभूत विवाहाचे उद्देश आहेत की या उद्देशाच्या माध्यमातून विवाहाची
विवाहासारखी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी मूलभूत असणारी सामाजिक संस्था उदयास आलेली आहे आणि आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर अतिशय महत्त्वाची अशी ही विवाह संस्था आहे. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.